गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. सकाळी उठलोय आज. बॉडी बघा कशी दिसायला लागली, शार्प. ॲप्स कायम सोबत. 78 किलो वेट आहे आपलं. सारखी वेट किती, हाईट किती मोजता. 5.5 फूट हाईट आहे आपली. तर एकदा बघून घ्या. असं शर्ट घालावं लागतो पहिल्यांदा उठल्या उठल्या मित्रांनो. तयारी तर व्हावं लागेल ना. तर अजून एकदा ॲप्स बघा वाटले तर बघितले तर काय कडकच दिसतात. साईड ऑब्लिकच दिसते बघा. मेरी जान. तर पहिली मील आपली मित्रांनो ओट्स आणि ड्रायफ्रूट आणि त्याच्यामध्ये दूध असतं. दूध पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासून दूध खायची सवय. तर दूध जोरात आहे, दूध पाहिजेच. लहानशा पावलाने आपण निघालो वर्कआउटला. 1 2 3 4 5 6. चला आपण आलोय आता तालमीपाशी. हे बघा कुठं चालले ती. तर आपण घेऊन आलोय आता प्री वर्कआउट. 4 कॉफ्या आणि 1 पाणी बॉटल एवढंच असते. कॉफी हे डेली पिले पाहिजे एकतरी. चाल मी तू उघडून बघूया. तर वातावरण तर काय कडकच आहे. या आतमध्ये आल्यावरती नमस्कार करायचा पहिल्यांदा, कारण इथूनच आपण सगळी सुरुवात केलेली आणि याला नतमस्तक व्हायला काही लाजायचं नाही आहे, कारण ही पहिली लक्ष्मी आपली. तर मित्रांनो आप्पा तयार करतोय प्री वर्कआउट. तर आपण कंडिशन एकदा आणि बघून घेऊया. ॲप्स कसे चिकने दिसतात, कडक असे पाहिजे. ॲप्स कधी जायचं नाव घेत नाहीत. आता लेगला बी एकदा बघितलं पाहिजे ना. खूप कडक दिसतात लेग. दिसलेच पाहिजे. कष्ट तेवढं जोरात आहे. आता वॉर्मअप चालू करायचा. हात हलवून घ्यायचे, मान फिरवायची, कारण सगळं अंग मोकळं झालं पाहिजे तेव्हा वर्कआउट चालू करायचा मित्रांनो. कारण इंजरी होण्यापासून जर वाचायचं असेल तर पहिल्यांदा वॉर्मअप केला पाहिजे, कारण आपली बॉडी संध्याकाळी झोपून सुन्न पडलेली असते. मग वॉर्मअप करणं हा गरजेचं आहे. त्याला म्हणतात PT. उड्या वगैरे मारायचे, जम्पिंग जॅक घ्यायची. पहिल्यांदा मान ढिली करून घ्यायची, कारण मानाचे शिरा जास्त आकडतात. परत खांदायचा आखाडा. हे आखाडा जे असतो ना, हे खांदला ना सगळा वॉर्मअप बिर्मअप काय नाही आहे. अख्खा बॉडी गरम होऊन जाते आणि अशी कंडिशन बी तयार होते, कारण बॅक चेस्ट सगळं याच्यात होते. लेगला पण जास्त फरक पडतो. आखाडा खांदत जावा मित्रांनो. याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. आता खांदायला तरी सुरुवात करा तुम्ही, कारण आखाडा खांदला ना सगळी बॉडी गरमच होते मित्रांनो. कसं दिसते बघा. वाघ आहे वाघ कंडिशन. आरसा बिरसा पुसून घेतला. आज आरसा बी खराब झाला होता, कारण आपल्याला फोटो काढायला लागतात ना. मग आरसा तर क्लीन ठेवलाच पाहिजे. चालू केले आता सपाट्या. ह्याला तोड नाही. रप 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 400-500 सपाट्या मारल्या, कारण मारावंच लागते, त्याशिवाय इलाजच नाही. सगळी बॉडी गरम करायची म्हणजे सपाट्या जोर मारल्याच पाहिजे. खांदे बिंदे मजबूत करायचे असतील, शोल्डर तुम्हाला वरती आणायचे असतील ना, हे जोर मारावंच लागतात, कारण त्याच्याशिवाय खांदे बिंदे बनत नाहीत मजबूत. आता घ्यायच्या बैठकी, कारण बैठकी हे मेन आहेत. 400 500 600 रोजच्या बैठकी मारले पाहिजे, तेव्हा लेग बनतात गोल. आज बघा आता कसं दिसते. नागाचं पिल्लू कडक. असं दाखवावं लागते, उगच नाही. कंडिशन बघा, कंडिशन. ॲप्स कसं दिसतात. फक्त वॉर्मअप आहे हा 400-500 सपाट्याचा. आता डंबल मारावं थोडे म्हणले, असं मारून घ्यायचे डंबल, असे शिराबिरा बाहेर निघतात. मग बायसेप बनत नाही बा दादा. बायसेप कसा बनत नाही, असे डंबल मार ना तू. तर साफ करावं लागते तालीम आपली लास्टला, कारण घाण ठेवायची नसती. लक्ष्मी येत नसते आपल्याकडं. साफ करून घेतली तालीम. आंघोळ करून घ्यायची मस्तपैकी. आंघोळ करायची लगेच. थंड पाणी आंघोळ करत जावा मित्रांनो, कारण गरम पाणी रक्त जळतं आणि रक्त तर वाढवायचं आपल्याला. शंभो शिव हर हर महादेवा. तुम्ही म्हणता का असं आंघोळ करताना? म्हणलंच पाहिजे. अजून एकदा बायसेप दिसला पाहिजे, काय विषयच नाही मित्रांनो. बायसेप बघायचं का तुम्हाला? बायसेप दाखव थांबा. हे बघ बायसेप. आता अशा प्रकारे आंघोळ झाली आपली, तर देवाचं दर्शन घ्यायला जावं लागेल. तर एकदा बायसेप बघा. आंघोळ झाल्यावरती बॉडी बघा कशी फुगल्यासारखी दिसायला लागली.
कारण पाणी बॉडीमधलं निघून गेलं आणि पाणी वरनं पडलं की बॉडी आपोआप फुगती. ते त्याचा नियम आहेत. असं तयार झालो आपण आता. देवाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. सकाळी उठल्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि वर्कआउट झाल्यावरती मारुतीरायाचं दर्शन घेतलं म्हणजे मारुतीराया पावलाच. आता आलोय मंदिरात. जय श्रीराम. सगळ्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आपल्या जय श्रीराम. दर्शन घेतलं. सगळ्यांचं चांगलं होऊ दे देवा, आणि माझं पण त्याच्या पाठीमागे चांगलं होऊ दे, अशीच एक इच्छा आहे माझी. जय श्रीराम. जय बजरंगबली. आता घरी जायचंय. खायला पण बनावं लागेल ना. तर बनवलं आपण पनीर. तुम्हाला पनीरची रेसिपी इंस्टावरती सांगितली मी, तेच करतो मी. पनीर आणि राईस. आप्पा बी खायला बसलाय. बबलू शेठ बी तिकडं पलीकडे बसलेत. ते म्हणले आज नको मला पनीर खायला.